नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण विशेष एक बाब बघणार आहोत. या विशेष बेधडक कार्यक्रमामध्ये आज एक आपण पर्दाफाश करतोय एका महाभागाचा, एका भोंदू बुवाचा. अर्थात हा बुवा जरा वेगळा आहे, सूटबूट घालून आहे. आणि या सूटबूट घातलेल्या हा बुवा नेमका काय करतोय, कुठे काय करतोय ते आपण बघूया. गेले काही दिवस आमच्याकडे IBN लोकमतकडे एक तक्रार येत होती आणि अनेक लोकांनी काही व्हिडिओज आमच्याकडे पाठवले होते. हे व्हिडिओज बघून अक्षरशः धक्का बसेल अशा प्रकारची ही कृत्य हा बाबा करताना आपल्याला दिसतोय. आणि ही धक्कादायक कृत्य काय आहेत ती आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हा बाबा नेमकं काय करतोय ते आपण बघूया. सुटाबुटातला हा बाबा. गेल्या 3 महिन्यांपासून या भावाचा तोल जायचा. त्यांना पुष्कळ अशक्तपणा आला होता. ते सांगतात की त्यामुळे त्यांना कोणाचा तरी आधार घेऊन चालावं लागायचं. त्यांना स्वतःहून उठता व बसता येत नव्हतं. तसेच त्यांच्या पोटात नेहमी आग व्हायची. त्यांनी या त्रासासाठी पुष्कळ औषधोपचार केले, परंतु फरक काही पडला नाही. ते सांगतात की आज त्यांच्या आईने व त्यांच्या भावाने त्यांना इथे धरून आणलं होतं आणि आज आल्यापासून ते इथे झोपलेलेच होते. त्यांना बसता देखील येत नव्हतं. मिलिंद जाधव, तुमचं वय किती असेल? 36. तुम्हाला चालता येत ना हात धरल्याशिवाय? मला बॅलन्स होत नाहीये. बॅलन्स नाही होत. 3 महिने झाला. 3 महिने झाले. तुम्ही आई बरोबर ते विचार कधीपासून झालं, काय झालं सांगा जरा, वर्णन करा. होते हा 3 महिने झाले. 3 महिने झाले. आणि काय त्रास आहे आता? आहे ना आता त्याला उभं राहते आणि उभं पोटामध्ये राहता येत नाही. आग पडते. पोटामध्ये हा पोटामध्ये आग पडते. पोटात आग पडते. केली खूप डॉक्टर औषध भरपूर केली. खूप केली. औषधाने फरक पडत नाही. काही नाही. रेडी अरे रेडी हात जोडा हो शक्का रा 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 बा 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 हो शक्का रा 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 प्रभूचा स्पर्श या क्षणाला रा 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 टच रा 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 बा 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 येशूच्या पवित्र नावात पूर्णपणे बरे व्हा. हो शकता तुम्ही बाजूला तुम्हाला मिलिंद जाधव चला एकटे चला. हो शकता रा 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 हो शकता रा 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 हो इकडे हो शकता रा 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 हो शकता रा 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 उड्या मारा. मी आज त्यांचा आणि प्रभू येशूंचा खूप आभारी आहे. आणि मला बरं केलं. एकूण हा प्रकार आपण बघितलेला आहे. कशा प्रकारे एक रुग्ण येतो आणि त्या रुग्णाला गेले काही महिने काही वर्ष जर चालता येत नसेल आणि अचानक ह्या एका काही मिनिटांमध्ये येशूच्या स्पर्शाने असं तो जो बाबा म्हणतोय त्याला अशा प्रकारे चालता येतं. एक प्रकारचा अजूबा, एक प्रकारचा चमत्कार त्यांनी दाखवल्याचा तो दावा करतो. आणि नुसता हे असं एक उदाहरण नाही आहे. आपल्याकडे IBN लोकमतकडे असे अनेक व्हिडिओ आलेले आहेत ज्या व्हिडिओजमध्ये अशा प्रकारे त्यांनी एका मागोमाग एक असे चमत्कार केलेले आहेत. आणि हे जे एक चमत्कार केलेले आहेत हे चमत्कार खरे आहेत का? कारण सामान्य माणूस, भोळाबाबडा माणूस, अडला नडला जो माणूस आहे त्या अडल्या नडलेल्या माणसाला कदाचित प्रश्न पडेल की डॉक्टरांकडे जायची गरज नाही, कुठल्या गोळ्या घ्यायची गरज नाही, औषधांची तर अजिबात गरज नाही. ह्या माणसाकडे गेलं तर मात्र आपली सगळी पीडा जी आहे ती अर्थात
बरी होते. आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत. या बाबाचे आणखीन काही अतिशय धक्कादायक असलेले काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आपल्यासोबत कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आहेत, आपल्यासोबत फादर फ्रान्सिस कोरिया जे संपादक आहेत सुवार्ताचे, आणि श्याम मानव आपल्यासोबत आहेत, अध्यक्ष अखिल भारतीय अनिसचे. अर्थात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो हा बाबा नेमकं हे राजरोसपणे कसं इकडे हे घडवून आणू शकतो. या मुंबईच्या आसपास महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे हा प्रकार घडत असेल हे राजरोसपणे कसं घडतं, हे मुळात जे काही कृत्य केलेलं आहे त्या बाबानं हे कृत्य विश्वासार्ह आहे का, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं या कृत्याच्याकडे आपण कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे, पोलीस यंत्रणा नेमकी काय करते हे कृत्य करत असताना या बाबाच्या बाबतीमध्ये, ते सुद्धा आपण तपासणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा श्याम मानव तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जे दृश्य आपण आता बघितलं, एक माणूस येतो, कशा प्रकारे तो त्याला चालता येत नव्हतं आणि काही क्षणात काही मिनिटांमध्ये हा माणूस चालायला नाही, धावायला नाही, आनंदाने हर्षातिरेकाने अक्षरशः उड्या मारायला लागतो. काय म्हणाल? श्याम मानव आपल्यासोबत फोनवरती आहेत आता. श्याम मानव, तुम्हाला हा जो प्रश्न विचारलेला आहे, मुळात एक दृश्य आता आपण दाखवलेलं आहे, त्या दृश्याच्या पार्श्वभूमीवरती काय म्हणाल? हे विश्वासार्ह आहे का? मला प्रश्न नीट ऐकू आलेला नाहीये, प्लीज जर आपण एकदा रिपीट केलं. आम्ही तुमच्याकडे पुन्हा येऊ ज्यावेळेला तुम्ही या कार्यक्रमामध्ये पूर्णपणे आमच्याशी कनेक्टेड असाल थोड्या वेळात. पण तत्पूर्वी पुन्हा फादर फ्रान्सिस कोरिया, तुम्हाला हा प्रश्न आहे की येशूच्या स्पर्शामुळे एक माणूस अशा प्रकारे बरा होतो असं म्हटलं गेलं तिकडे, आणि असे अनेक शेकडो व्हिडिओज आहेत ज्या व्हिडिओजमुळे अक्षरशः लोक तिकडे अडलीत आणलेली आहेत, रडतायत, हर्षातिरेक तिकडे त्या लोकांच्या मध्ये दिसतोय आणि एकमेकांच्या अंगावर पडतायत, उड्या मारतायत. हे या सगळ्या प्रकाराला काय म्हणाल तुम्ही? मी आपल्याला स्पष्टपणे सांगायला पाहिजे की आजपर्यंत मी एकही व्हिडिओ आजपर्यंत बघितलेला नाही. आपण जो व्हिडिओ तिथे दाखवत आहात तो पण पाहण्याची सुविधा मला इथे नाही, कारण ज्या ठिकाणी मी आहे तिथे टीव्हीची सुविधा नाही आहे. तर तुम्ही दृश्य काय दाखवलं हे मला माहिती नाही, फक्त ऑडिओ मला ऐकू येतं आणि त्या ऑडिओवरून मला कळतं की येशूच्या नावाने एका माणसाला त्यांनी चालतं केलेलं आहे. हा जो विषय आहे हा काहीसा गंभीर आहे आणि मी आजपर्यंत असं न बघितल्यामुळे मला त्याच्याबद्दल जास्त भाष्य ह्या घडीला करता येणार नाही. आपण थोड्याशा कार्यक्रमाच्या थोड्या वेळाने मी त्याच्यावर माझी स्पष्ट प्रतिक्रिया देईन. नक्की. अर्थात आणखीन काही व्हिडिओ आहेत फादर, आम्ही तेही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघितल्यानंतर नेमकं काय प्रतिक्रिया आहे? महेश म्हात्रे, हे सगळं चित्र आपण बघितलं, हे व्हिडिओज आपण बघितले, आणखीन काही व्हिडिओज आपल्या प्रेक्षकांना दाखवायचे, तत्पूर्वी काय प्रतिक्रिया? नाही, एकच याविषयी बोललं पाहिजे की ज्या पद्धतीने सध्या मोठ्या प्रमाणात विवेकनिष्ठ समाज निर्मितीसाठी संपूर्ण राज्यभरात एक वेगळ्या प्रकारची चळवळ आता सुरू आहे. शनी शिंगणापूरचं जे आंदोलन आहे ते आंदोलन सुद्धा याच आग्रहासाठी आहे की महिलांना तिथे जाण्यासाठी संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्या जोडीला एका वेगळ्या प्रकारच्या चौकटीमध्ये जो समाज आपला अडकलेला आहे त्या समाजाला आपण वेगळ्या पातळीवर नेण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतो. इथे ज्या प्रकारे हा बोंधू बाबा लोकांना आपण बरे करतो आहोत याचं नाटक करतोय, आणि हे सगळं नाटक म्हणजे अंगावर शहारे आणणाऱ्या गोष्टी आहेत की जर खरोखर ते लोक आजारी असतील तर त्यांना संमोहित करून किंवा त्यांना वेगळ्या प्रकारे उद्दीपित करून जर हा नाचायला लावत असेल तर त्यांच्या आजाराचं काय होत असेल त्यानंतरच्या काळामध्ये याची आपण कल्पना न केलेली बरी. अशा पद्धतीने जर एखादा बोंधू बाबा दरबार भरवत असेल आणि तिथे असे रोग बरे करण्याचे दावे करत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो आता आलेला आहे या कायद्यानुसार याला तत्काळ अटक झाली पाहिजे. पण आपल्याकडे पोलीस व्यवस्था काय करते? पोलीस या सगळ्या गोष्टींकडे धार्मिक गोष्टी म्हणून दुर्लक्ष करतात आणि धार्मिक गोष्टींच्या नावाखाली आपल्याकडे काहीही केलं तरी चालतं असा जो एक गैरसमज पसरलेला आहे हा गैरसमज दूर केला पाहिजे. आपण ज्या पद्धतीने सगळी माध्यमं सर्व असे जे प्रकार आहेत या प्रकारांची चिकित्सा करत असते, ही चिकित्सा करत असताना मंदार आपण एक गोष्ट केली पाहिजे आणि ती या निमित्ताने आपण करतोच आहोत की सर्व धर्मातल्या या अनिष्ट प्रथा आणि रूढी परंपरा आहेत या सर्व धर्मातल्या रूढी परंपरांची चिकित्सा झाली पाहिजे, त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे. आतापर्यंत हा बोंधू बाबा जी काही कृत्य करत होता ती कृत्य
माध्यमांच्या नजरेसमोर येत नव्हती अशातला भाग नाही, परंतु माध्यमांनी त्याच्याकडे डोळे झाक केली होती. पण आपल्याकडे ज्या गंभीर तक्रारी आल्या, लोकांनी नावं न सांगण्याच्या अटीवर आपल्याला येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचे या सगळ्या बाबाच्या कृत्याचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम सुद्धा आपल्याकडे मांडले. त्यामुळे आपण ही सगळे व्हिडिओ लोकांसमोर मांडतो आहोत आणि लोकांना सांगतोय की तुम्हीच याचा निवाडा करा, कारण पोलीस हे यामध्ये कारवाई करण्यासाठी असमर्थ आहेत. त्यांनी डोळ्यावर पांघरून घेतलेलं आहे, त्यांना काही दिसत नाहीये. पण आता लोकांनी जागा होऊन हे सगळे प्रकरण या सगळ्या प्रकरणांची चिकित्सा केली पाहिजे. आणि फादर फ्रान्सिस कोरिया हे वेगळ्या पद्धतीचा विचार करणारे फादर आहेत. ते धर्मगुरू जरी असले तरी पण विवेकनिष्ठा त्यांची कायम जागृत असते. त्यांनी या सगळ्याचा निषेध केला पाहिजे, सगळ्यांनी समोर आलं पाहिजे आणि याचा निषेध केला पाहिजे, हे थांबवलं पाहिजे. कारण गोरगरीब अज्ञानी लोकांची फसवणूक करणारा हा बाबा आहे आणि याला पहिल्यांदा अटक झाली पाहिजे. मंदार, मला तरी असं वाटतं अटक झाली पाहिजे अर्थात. पण पोलीस नेमकं काय करतात? कारण इथल्या गुप्तचर यंत्रणांना याची खबर नसावी का? इथल्या सायबर क्राईमच्या विभागाला याची खबर नसावी का? कारण अशा प्रकारे व्हिडिओ या बाबाचे जर का युट्यूबवरती सुद्धा टाकले गेलेले असतील आणि अशा एका अत्यंत भोंदू आणि नाडणाऱ्या लोकांना अशा बाबाला जर का इतकं प्रोत्साहन मिळत असेल आणि त्याला कुठल्याच प्रकारचा विरोध होत नसेल तर मात्र परिस्थिती अत्यंत कठीण आहे. जसं महेश म्हणालात की एक कायदा आहे आपल्याकडे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातला एक कायदा आहे आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने सुद्धा याला काहीही आत्तापर्यंत करण्यात आलं नाहीये. कुठल्याही प्रकारची चौकशी नाहीये. हे जे कोण माणसं आहेत, एक यदुनंदन शर्मा नावाचा एक ग्रस्त आहे, त्याच्याबाबतची सुद्धा एक अशीच कहाणी आहे. ती काय कहाणी आहे ती आपण आधी बघूया आणि चर्चा करूया. The wind blows, the child wakes. यदुनंदन. नाम क्या बोले? यदुनंदन. क्या तकलीफ है? हाँ? तीन महीने से बेड पे है और 3 महीने से या भाई बेड पर है. यदुनंदन 1.5-2 साल हो गए, खाना पीना छोड़ दिए है. खाना छोड़ दिया. आज जूस जैसा जाता है और नारियल पानी वही है. बहन जी, मैं प्रार्थना करने जा रहा हूँ, आपके पति के लिए मैं प्रार्थना करने जा रहा हूँ, प्रभु से मांगने जा रहे हैं. हालेलुया, हालेलुया. हाथ जोड़ो भाई साहब, हाथ जोड़ो, आप हाथ जोड़ो, आगे बंद. आप तैयार है? आर यू रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी? तैयार है? हो शकार शकार रा 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 हो 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 बाबा 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 हो 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 shakara ra 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 ra. The power of God touch you, touch you, touch you, touch you, touch you, touch. Or machine, makara machine, ra 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 ra. The power of God touch you, touch you, touch you, touch you, touch you. यीशु मसीह का स्पर्श हो जाए, स्पर्श हो जाए, स्पर्श हो जाए, स्पर्श हो जाए, स्पर्श हो जाए. आप दोनों लोग उठाओ, उठो. यदुनंदन खड़े रहो, खड़े रहो, खड़े रहो. यीशु मसीह के पवित्र नाम तुम्हारे शरीर में शक्ति हो. चलो, 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 चलो. ओ शकारा रा 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 रा. आओ चलो, चलो. ओ शकारा रा 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 रा. हो 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 हो
अर्थात हा जो यदुनंदन शर्मा आहे, या यदुनंदन शर्माला सुद्धा अशाच प्रकारे एका काय तारारा अशा पद्धतीच्या कुठल्या तरी मंत्रोच्चारानं या माणसानी तिथे चालायला लावलेलं आहे. त्यानंतर अर्थात आपण जे दृश्य आहे ते बघितलेलं आहे. पुन्हा फादर फ्रान्सिस कोरिया, तुम्हाला हाच प्रश्न आहे की आपण भक्ती मानू शकतो, आपण भक्ती मार्ग समजू शकतो, आपण श्रद्धा समजू शकतो, पण अशा प्रकारे ही अंधश्रद्धा आहे असं म्हणायला काही जागा आहे का? कारण एकामागोमाग एक जी उदाहरणं त्यांनी दाखवलेली आहेत आणि अशा प्रकारे काही केबल्सवरती सुद्धा हेच कार्यक्रम चालवल्याचं आतापर्यंत आम्हाला कळतंय. काही लोकांनी इथपर्यंत हे सगळं सांगितलेलं आहे. अशा वेळेला हे थांबत का नाही आहे? म्हणजे जर का, आणि हे जर असंच असेल तर मग दवाखाने बंद करायला लागतील, हॉस्पिटल्स एवढी मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत ती सुद्धा आपल्याला बंद करायला लागतील जर का अशा प्रकारे चमत्कारिक पद्धतीनं हा माणूस चालायला लागतो. आणि दिसत आहेत ती सगळी गरीब माणसं दिसत आहेत, त्यांना कदाचित आजचा जो उपचार आहे आजच्या काळातले जे हॉस्पिटल्स आहेत महागडी, ती त्यांना परवडत नसावी, त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नसावा, अशा अडलेल्या लोकांची ही सगळी दृश्य दिसत आहेत. अशा वेळेला हा सगळा समाज जो आहे तो समाज कोणाकडे जाणार जर असं राजरोसपणे हे सगळं चालत असेल तर? मला विचारतात हा फादर, आपल्याला विचार. मंदार साहेब, आपण जे सांगितलं असं जर असतं तर दवाखाने का चालवावेत? जर माणूस नुसत्या श्रद्धेने बरा होत असेल किंवा कोणी जादूटोना केला म्हणजे बरा होत असेल, तसं म्हटलं तर ख्रिस्ती श्रद्धा जी आहे ती अशा गोष्टीला पूरक मानू शकत नाही. तसं जर असतं तर ख्रिस्ती समाजामध्ये सर्वात जास्त दवाखाने उघडले जातात. बरोबर. ख्रिस्ती समाजामध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जे शिकतात त्यांना मी डॉक्टर करत असतो. ज्या नर्सेस स्कूल आहेत त्यामध्ये नर्सेस तयार केल्या जातात. आपला भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये फक्त 2-2.5% ख्रिश्चन लोक आहेत, परंतु हे जे हेल्थ केअर आहे ते 24% आहे. म्हणजे आमचे हॉस्पिटल्स, आमचे अनाथालय म्हणा किंवा आमची सगळी सुविधा, वैद्यकीय सुविधा जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे. नक्की. जर नुसते असं जादू टोणाऱ्या लोकांना बरं केलं असतं तर आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी असे हॉस्पिटल काढण्याच्या भानगडीत पडलो नसतो, किंवा अशी हॉस्पिटल आम्ही चालवली नसती, किंवा डॉक्टर तयार केले नसते. ज्या अर्थी आमचे डॉक्टर तयार होतात मेडिकल कॉलेजमध्ये, नर्सेस आम्ही ट्रेन करतो, हॉस्पिटल आम्ही चालवतो, त्याचा अर्थ असा की येशूने जी शिकवण दिलेली आहे ती अशी नव्हे की आपण दवाखान्याचा उपयोग करूच नये. दवाखान्याचा उपयोग केलाच पाहिजे आणि ते फार महत्वाचं. येशूने कधी कधी काही कथा सांगितल्या, त्यातली ह्या वेळेला मला एक दृष्टांत कथा आठवते की येशू म्हणाला की एक माणूस जेरुसलेमहून जेरिकोला चालला होता. रस्त्यामध्ये तो काही चोर लोकांच्या हाती तावडीत सापडतो, ते त्याला लुबाडतात. नंतर एक दुसरा माणूस येतो, तो त्या माणसाला तसंच ठेवतो. तिसरा माणूस जो येतो तो त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पहिला जो असतो तो म्हणतो की तुझं जर असेल ते मला मिळालं पाहिजे, तुझा पैसा मला मिळाला पाहिजे. दुसरा म्हणतो तुझा पैसा तुझ्याकडे, माझा पैसा माझ्याकडे. तिसरा म्हणतो माझं जे काही आहे ते तुझ्याकडे, माझं जे औषध आहे ते मी तुला देतो, माझ्याकडे चिंदी वगैरे बांधण्यासारखी जी आहे ते मी तुला बँडेज करतो, माझ्या जनावरावर मी तुला बसवतो आणि मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. ही जी गुड समॅरिटन, चांगला समोरील हा जो धडा आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की येशूचं म्हणणं असं की जो माणूस दवाखान्यात घेऊन जातो तो चांगला माणूस. नक्की. तर येशू असं कधीच सांगत नाही की दवाखान्यात आपण नेऊ नये, उलट ज्या माणसाला दवाखान्यात घेऊन जातो त्याची येशू तारीफ करतो. ह्याचा अर्थ असा की दवाखान्याला ख्रिस्ती धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. नक्की नक्की, दवाखान्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाहीये. पण येशूच्या नावावरती ज्या पद्धतीनं, म्हणजे विविध धर्मांमध्ये कुठल्या ना कुठल्या देवाच्या नावावरती अर्थात हे सगळे प्रकार केल्याचं आपण बघत असतो. राजरोसपणे हे होतंय, ह्याचं दुःख आहे. अर्थात राजरोसपणे हे का होत असावं महेश, असं तुम्हाला वाटतंय? मला दिसतं की इथे जे रुग्ण आलेले आहेत हे बहुतांश रुग्ण गरीब घरातले दिसतात, झोपडपट्टीतले, आणि अत्यंत बिचाऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. आणि या अशा लोकांना
वेगळ्या पद्धतीच्या मानसिक आधाराची गरज असते आणि तो मानसिक आधार हे भोंदू बाबा स्वस्तामध्ये त्यांना उपलब्ध करून देत असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवली जातात आणि त्यातून मला असं वाटतं की या सुटाबुटातल्या बाबाकडे ही सगळी गर्दी जमलेली आहे. आता आपण जेवढे व्हिडिओज आपल्याकडे आले त्यातल्या जेवढ्या केसेस आहेत ते बहुतेक लोक जे आहेत ते आपल्याला त्यांच्या अंगकाठीवरून त्यांच्या पेहरावरून दिसतात की ते खूप गरीब घरातले आहेत, गरीब तबक्यातले आहेत. तर या गरिबांना अशा पद्धतीने लुटून त्यांना अशा पद्धतीने म्हणजे कुठलाही धर्म अक्षरशः जीव धोक्यात म्हणजे कुठलाही धर्म किंवा धर्मगुरू हा लोकांना आधार देणं हे देणारा म्हणून लोक त्याच्याकडे बघत असतात. परंतु इथे आधार देणारा जर असा वेगळ्या पद्धतीने त्यांचं शोषण करत असेल, त्यांच्या आजाराचा असा वेगळ्या पद्धतीने वापर करत असेल, स्वतःची जाहिरात करत असेल तर याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे श्याम मानव ते अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की पोलीस का हा सगळा प्रकार बघत बसलेले आहेत, नुसतं निव्वळ डोळ्यावर कातडं उडून बसलेले आहेत. नक्की नक्की. अर्थात श्याम मानव आता आपल्या सोबत आहेत. श्याम मानव, तुम्ही कदाचित ऐकलं असेल आतापर्यंत आणि हा सगळा प्रकार बघितला असेल. राजरोसपणे यूट्यूबवरती हे सगळे व्हिडिओ टाकले गेलेले आहेत. हे व्हिडिओ जे आहेत व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून व्हायरल होताना आपण बघतोय आणि काही तक्रारदारांनी सुद्धा हे अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत पाठवलेले आहेत नाव न सांगण्याच्या अटीवरती. आणि अर्थात गंभीर बाब त्याच्यातली ही आहे की हे सगळं घडत असताना हा जो बाबा आहे, हा जो सुटापुटातला जो बाबा आहे, तो ज्या पद्धतीनं म्हणतोय की येशूच्या स्पर्शाने म्हणजे येशू त्याच्या अंगात आल्यानंतर तो जो स्पर्श होतो त्या स्पर्शाने हा जो रुग्ण आहे तो रुग्ण तिथनं धावायला पळायला लागतो. ही सगळी जी दृश्य आहेत या दृश्यांकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय? त्याचं कारण अर्थात हे संमोहन आहे, हे आणखीन काही वेगळा चमत्कार आहे, ही बोंदुगिरी कशा प्रकारे आहे आणि मुळात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो आहे त्या कायद्याच्या अंतर्गत हा सगळा प्रकार येऊ शकतो का? पोलीस याला आडकाठी का करू शकत नाहीये? मला जे काही सुरू आहे तो व्हिडिओही नीट पाहता आला नाही, पण थोडं बहुत जे काही ऐकता आलेलं आहे त्याच्या भरोशावर जे मला समजलं त्याच्या आधारावर मी बोलतो आहे. ही जी प्रक्रिया आहे याला फेथ हिलिंगची प्रक्रिया असं म्हणतात. दीर्घ काळापासून ख्रिश्चॅनिटी सोबत अनेक या पद्धतीचे धर्मोपदेशक या प्रक्रियेचा वापर करतात. कधी कधी याला चंगाई सभा म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत. मग यांचे दावे असे असतात की येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे किंवा येशू ख्रिस्ताची प्रार्थना केल्यामुळं किंवा आता जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं येशू ख्रिस्त माझ्या अंगात आला आणि त्याचा स्पर्श झाला आणि येशू ख्रिस्ताच्या स्पर्शामुळं अशी वेगवेगळी कारणं सांगून वेगवेगळ्या पद्धतीच्या रोग दुरुस्तीचे दावे केले जातात. या चंगाई सभांची जेव्हा जाहिरात केली जात होती पूर्वी ती या पद्धतीची असायची की येशू की कृपा से अंधा देखने लगेगा, बहरा सुनने लगेगा, लंगडा चलने लगेगा. या पद्धतीचे अनेक दावे याही क्षेत्रामध्ये सुरू असतात. केवळ याच धर्मासोबत हे जुळलेलं आहे असं नाहीये. सर्वसाधारणतः भारतामध्ये अनेक बाबा आहेत की जे या पद्धतीचे दावे करतात. सारखे त्यांचे दावे सुरू असतात. ते केवळ हस्तस्पर्शाने अंगावरनं हात फिरवून किंवा अंगारा देऊन किंवा अमुक देऊन किंवा तमुक देऊन रोग दुरुस्ती करतात या पद्धतीचा दावा करतात. आता मी प्रत्यक्षामध्ये काय घडलं ते थोडंसं सांगून मग पुढे जातो. आतापर्यंत असा आमच्यावर नेहमी आरोप होतो की आम्ही केवळ हिंदू धर्मातल्याच लोकांना हात लावतो. ख्रिश्चन धर्माच्या जोडून असणारे हे जे काही चंगाई सभावाले धर्मोपदेशक स्वतःला म्हणवणारे लोक आहेत आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणावर यांच्यावर ऍक्शन्स घेतलेले आहेत. याला जरी जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र सरकारने नवा केलेला कायदा आहे, हा कायदा डायरेक्टली याला लागू होत नाही. पण ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 ऑब्जेक्शनेबल ऍडव्हर्टाइजमेंट ऍक्ट असं याला म्हणतात, हा केंद्राचा कायदा आहे. 1954 सालापासून आहे. हा 1954 पासून निर्माण झालेला कायदा जवळपास पुस्तकांमध्ये पडून होता. तो अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर वापरला. आणि नागपूरला जेव्हा या पद्धतीची चंगाई सभा आयोजित झालेली होते त्यावेळेस आम्ही पोलिसांमध्ये तक्रार गुदरले आणि जगामध्ये पहिल्यांदा 5 मिशनऱ्यांना अटक झाली. त्यामधले 4 फॉरेनर्स होते आणि रायबोर्डे नावाचे एक भारतीय होते. त्यानंतर याच पद्धतीची एक सभा दादरला मॉरिस सेरिल्लो नावाच्या एका याच पद्धतीच्या धर्मोपदेशकाने आयोजित केलेली होती आणि त्याही सभेमध्ये आपण अतिशय मोठ्या प्रमाणावर विरोध केला. एवढंच नव्हे तर पोलिसांकडे तक्रार केली.
पोलीस ऍक्शन घ्यायला तयार नव्हते म्हणून हायकोर्टामध्ये आपण गेलो. हायकोर्टाने जेव्हा आदेश दिला त्यावेळेस मॉरिस सेल्युलर हा परकीय होता, परदेशी माणूस होता, त्याला अक्षरशः मुंबई पोलिसांनी विमानातनं उडवून पाठवून दिलं आणि त्याचा शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम झाला नाही. मुळामध्ये ही खरोखर एका बाजूने बनवेगिरी आहे आणि दुसऱ्या बाजूने यातलं सत्य काय ते मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडणार आहे. त्यामुळे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट केंद्राचा हा कायदा आहे, त्यानुसार कोणतीही व्यक्ती ज्याला डॉक्टरची डिग्री नाही अशी कोणतीही व्यक्ती जर रोग दुरुस्तीचा दावा करत असेल, म्हणजे त्यांनी रोग दुरुस्त केला पाहिजे असं नाही, केवळ तो तोंडाने म्हणत असेल मी रोग दुरुस्त करतो आणि काही रोगांची नावं घेत असेल किंवा एखाद्या वृत्तपत्रात जाहिरात देत असेल, आता त्यांनी जसं युट्यूबवर टाकलेलं आहे त्या पद्धतीची जाहिरात करत असेल तर हा सरळ गुन्हा आहे, कॉग्निजिबल ऑफेन्स आहे, 1 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा त्याकरता होऊ शकते आणि या पद्धतीच्या अनेक केसेस आपण आतापर्यंत दाखल केलेल्या आहेत. त्यामुळे ही तक्रार आता पोलिसांनी या ठिकाणी कोणी तक्रार केलीच पाहिजे याची गरज नाहीये, स्वतः पोलीस पुढाकार घेऊन या पद्धतीची तक्रार दाखल करून घेऊ शकतात आणि या पद्धतीची अटक करू शकतात. आपला कार्यक्रम बघून बळी कशी पडतात ते थोडक्यात आपण समजून घेऊ आणि मी या ठिकाणी थांबतो. सगळ्यात पहिले माणूस हा सजेस्टिबल प्राणी आहे आणि हा माणूस जो सजेस्टिबल प्राणी आहे कदाचित संमोहनासारख्या प्रक्रियेमुळे, कदाचित मेडिटेशन सारख्या प्रक्रियेमुळे किंवा श्रद्धा प्रक्रियेमुळे तो एका अशा अवस्थेमध्ये जातो ज्याला ट्रान्सची अवस्था असं म्हणतात. या ट्रान्सच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर तो खूप चांगल्या पद्धतीनं सजेशन स्वीकारतो आणि त्यामुळे अनेक आजारांबाबत काही चांगले सुधारणात्मक रिझल्ट मिळू शकतात. आणि म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 55% आजारांबाबत या पद्धतीच्या प्रक्रिया लागू होतात असं म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये म्हणूनच अनेक प्रकारच्या असल्या प्रक्रियांना सुद्धा वापरण्याची मुभा पण दिलेली आहे. पण त्यामध्ये रोग दुरुस्तीचा कोणाला दावा नाही करता येत, ह्या पर्सनली वापरण्याकरता उपलब्ध असणाऱ्या प्रक्रिया आहेत. म्हणजे कोणी जर मनापासून प्रार्थना करत असेल, स्वतःला सजेशन देत असेल तर त्याचं अँझायटी आणि टेन्शनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे त्याचे मानसिक आजार आणि सायकोसोमॅटिक मनोकायिक आजारांबाबत काही सुधारणा मिळू शकते. ते दुरुस्त नाही होत, काही सुधारणा मिळू शकते, त्यांची तीव्रता कमी होऊ शकते. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सुद्धा मान्य केलेलं आहे. हा एवढा अर्धसत्य त्यातला भाग आहे आणि त्याच्या आधारावर हा संपूर्ण चमत्कारांचा डोलारा उभा राहतो आणि त्यामध्ये माणसांची मोठ्या प्रमाणावर फसगत होते. हे केवळ ख्रिश्चन धर्मात चालतं असं नाहीये, जवळपास सगळ्याच धर्मांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये नक्की अर्थात. आणि जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी अशा चालतात त्यावेळेला जो सामान्य गरीब माणूस आहे तो नाडला जातो, त्या गरीबाचं शोषण होतं. ते शोषण कशा प्रकारे होतं हेही आपण बघणार आहोत. आणखीन एक धक्कादायक असा व्हिडिओ आहे, एका छोट्याशा ब्रेक नंतर हा व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि त्यावरती जी चर्चा आहे ती सुद्धा आपण सुरू ठेवणार आहोत. विशेष बेधडक आपण पाहतोय. विशेष बेधडकमध्ये अर्थात एका भोंदू बाबाची भोंदूगिरी आपण पाहतोय आणि काही धक्कादायक व्हिडिओ सुद्धा त्याच्यातनं आपल्या समोर येत आहेत. कसे रुग्णांना येशूचा स्पर्श झाल्यानंतर काय होतंय अशा प्रकारची बतावणी करून हा बाबा त्यांना बरं झाल्याचा दावा करतोय. अर्थात पोलिसांना अनेक प्रश्न आहेत. पोलीस यावरती कारवाई का करत नाहीत? पोलिसांना हे कळतंय किंवा नाही? पोलिसांना हे माहिती आहे किंवा नाही? मुळात अशा प्रकारच्या कार्यक्रमांवरती बंदी, एक साधा कार्यक्रम या राज्यामध्ये घ्यायचा असेल तर पोलिसांच्या अनेक अडचणी असतात. सामान्य माणसांना ज्यावेळेला काम करायचं असतं त्यावेळेला. पण असे कार्यक्रम कसे होतात हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या सगळ्या पोलीस यंत्रणेला आत्ता विचारण्याची गरज आहे. त्याचं कारण हे असे कार्यक्रम अर्थातच या गोरगरिबांचं शोषण करणारे असतात. याची जाणीव या पोलीस यंत्रणेला आहे किंवा नाही असा हा प्रश्न आहे. आपण आणखीन एक अशीच कहाणी पाहूया पुष्पा दिवाडकर या महिलेची आणि त्यानंतर चर्चा सुरू करूया. पुष्पा दिवाळकर. पुष्पा दिवाळकर. 9 वर्ष झाली. आज माझ्या 3 मणी सरल्या आणि आता 1 वर्ष झाली माझ्या 2 किडन्या गेल्या. देव बोलला, आता डॉक्टर बोलले की आता वाचू शकणार नाही, आता गोळ्यावर फक्त राहणार. तर मी गोळ्या सुद्धा बंद केला. मी बोलला आता काय गोळ्या खाऊन फायदा आहे, असं पण जायचं आणि तसं पण जायचंच आहे मला. कुठून आलात तुम्ही? आम्ही सांताक्रूज वरून आलात. 1 वर्ष झालं किडनीज दोन्ही फेल आहेत, त्यामुळे तुम्ही चालू शकत नाही. एकट्या चालू शकत नाही.
बसवली तर मी उठू शकत नाही. तयार आहात तुम्ही? रेडी आहात? आर यू रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी? यू आर रेडी? यू आर रेडी? रेडी? ओ ओ शिकार आ रा 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 रा. तुम्ही हात जोडा. हात ओ ओ ओ ओ ओ ओ. डोळे बंद करा, डोळे बंद करा. तुम्ही डोळे मिटा. टच टच टच. हो 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 हो. टच. हो 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 हो. रा 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 रा. ओ रमा शिरम काले रमा. ओ रा 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 रा. हो 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 हो. बा 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 रा 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 रा. दोन्ही किडनीला हात लावा, हात लावा. तुम्ही हात धरा. हा. येशूच्या पवित्र नावात, येशूच्या पवित्र नावात तुमच्या दोन्ही किडनीत बऱ्या होत. दोन्ही किडनीत बऱ्या होत. हो 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 हो. या क्षणाला, या क्षणाला, या क्षणाला, या क्षणाला, या क्षणाला. हो 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 हो. सकारा रा 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 रा. हो 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 हो. तुमच्या दोन्ही किडनीत बऱ्या होत. होत होत. हालेलुया. दोन सिस्टर्स या उचला तिला. पुष्पाताई उभ्या राहा. पुष्पाताई उभ्या राहा. येशूच्या नावाने, येशूच्या पवित्र नावात तुमच्या दोन्ही किडनीज बऱ्या झालेल्या आहेत. हो हो. सकारा रा रा. तुमच्या दोन्ही किडनीज बऱ्या झालेल्या आहेत. चाला तुम्ही, चाला तुम्ही, चाला. हो सकारा रा 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 रा. रा 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 रा. हो 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 हो. हो सकारा रा रा रा. रा 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 रा. हो 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 हो. हो 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 हो. हो सकारा रा 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 रा. रा 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 रा. तुमच्या दोन्ही किडनी बऱ्या झाले. तुम्ही धावू शकता. हो 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 हो. हो सकारा रा 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 रा. तुम्ही धावत आहात. पुन्हा आपण बघतोय पुष्पा दिवाडकर या महिला आहेत, गांजलेल्या आहेत, त्यांना काही त्रास आहे आणि अर्थात त्यांनी म्हटलं की माझ्या दोन्ही किडनी फेल आहेत आणि त्यामुळे गेले काही काळ मी बिछाण्यावरती पडून आहे. आणि अशा ह्या गांजलेल्या पिडलेल्या व्यक्तीला आज या स्टेजवरती त्यांनी धावायला लावलेलं आहे या बाबांना. अर्थात किडनी बरं केल्याचा त्यांचा दावा आहे. अशा वेळेला पुन्हा श्यामानव विचारावा असं वाटतो प्रश्न हाच की एक तर किडनी अशा प्रकारे बरी होऊ शकते का, संमोहनाचा जरी प्रभाव असला तरी, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे किडनी जर अशा प्रकारे बरी होत असेल तर यापुढे कोणी दवाखान्यात जाणारच नाही, कोणी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाणारच नाही, अशी परिस्थिती आहे. मी एक गोष्ट ऍड करू इच्छितो की महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या राजकारण्यांना, त्यात मंत्री सुद्धा आहेत, अनेक मोठे सनदी अधिकारी आहेत, हे किडनीवरील उपचार करण्यासाठी सध्या विदेशात जात आहेत. यांनी विदेशात जाण्याच्या ऐवजी वसईला गेलं पाहिजे. हा बाबा नुसता हस्तस्पर्शानेच त्यांच्या किडन्या बऱ्या करून देणार असेल तर त्यांनी याला राजमान्यता दिली पाहिजे. म्हणजे गमतीचा विषय सोडून देऊया, पण अशा पद्धतीने जर हा माणूस दावा करत असेल तर कशा पद्धतीने आमच्या महाराष्ट्रामध्ये या अशा गोष्टी कशा चालवल्या जातात? श्यामानव काय काय म्हणाल या सगळ्या प्रकाराला? आता इथे या ठिकाणी जो दावा केलेला आहे की दोन्ही किडन्या त्याच्या फेल झालेल्या होत्या त्या स्त्रीच्या आणि त्या दोन्ही किडन्या तो दुरुस्त करतो आहे आणि मग कदाचित त्या दुरुस्त झाल्या, पुढे काय झालं मला कल्पना नाही आहे, पण तुमच्या म्हणण्यावरून लक्षात येतं की दुरुस्त झाल्या. हे अशक्य प्राय आहे. एक तर माणसाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर त्याचं जगणं किती कठीण असतं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. किडनी ट्रान्सप्लांट केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. आणि या पद्धतीनं त्याच्या किडन्या दुरुस्त झाल्या असा दावा जर कोणी करत असेल तर मी मगा म्हणालो होतो की ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 याला लागू होतो. पण असा जर कोणी दावा करत असेल आणि असा प्रयोग करून दाखवत असेल, किंवा मगाच्या व्हिडिओमध्ये कदाचित असं आहे की ती व्यक्ती जिला चालता येत नव्हतं ती चालायला लागलेली असं दाखवत असेल, तर सरळ सरळ महाराष्ट्र सरकारने 2013 साली जो कायदा निर्माण केलेला आहे जादूटोणा विरोधी कायदा, त्यातलं कलम नंबर 2 चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून त्यापासून आर्थिक प्राप्ती करणे, फसवणे, ठकवणे हे लागू होतं. आणि त्यामुळे जादूटोणा विरोधी कायदा 2013चा
त्यातलं 3-2 कलमानुसार त्या माणसाला अटक करावी लागते. हा कॉग्निजिबल आहे, नॉन बेलेबल आहे. आणि एवढंच नव्हे तर कमीत कमी शिक्षा 6 महिने अधिक 5,000 रुपये दंड ते 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा अधिक 50,000 रुपये दंडांपर्यंत शिक्षा दिली जाऊ शकते. आणि याला पुरावा एवढाच लागतो, एवढा व्हिडिओ सुद्धा हा पुरेसा पुरावा आहे. फक्त हा व्हिडिओ त्यांनीच प्रदर्शित केलेला आहे, त्याचा त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, एवढं पोलिसांना सिद्ध करावं लागेल. आणि महत्वाचा भाग म्हणजे ही जबाबदारी पोलिसांवर टाकलेली आहे. जर या पद्धतीच्या काही गोष्टी त्यांच्या परिसरामध्ये घडत असतील तर त्याचं कॉग्निजन्स घेणं, त्याबद्दलची तक्रार दाखल करणं हे इन्स्पेक्टर दर्जाच्या दक्षता अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे आता IBN लोकमतवर जर या पद्धतीचा कार्यक्रम प्रदर्शित होत असेल तर मला वाटतं आपल्यापैकी कोणीही तक्रार केली तरी त्यात संबंधित अधिकाऱ्याला, कोणत्याही अधिकाऱ्याला, कारण हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर पाहिला जातो आणि या कायद्यानुसार म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्यानुसार जे काही गुन्हापात्र आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे सरळ सरळ कुठेही या पद्धतीची केस दाखल होऊ शकते आणि त्या व्यक्तीला अटक व्हायला हवी आहे. ही सरळ सरळ फसवणूक आहे. नक्कीच. किडनी थोडीशी डिफेक्टिव्ह आहे, त्यामध्ये टेन्शन आणि अँझायटी जर वेगवेगळ्या पद्धतीने, मग ती प्रार्थना असेल, मेडिटेशन असेल, समोन असेल, या माध्यमातून ते टेन्शन रिलीज करणं आणि वारंवार सजेशन देणं, यामधनं इम्प्रूव्हमेंट मिळू शकते. पण पूर्णतः फेल झाल्यानंतर ती दुरुस्त नाही होऊ शकत. नक्की, अर्थात. आणि त्याबरोबरीने पुन्हा फादर फ्रान्सिस कोरी आपल्याला प्रश्न विचारतोय की मुळात या सगळ्याकडे आपण म्हणजे हे सगळं करत असताना, हा कार्यक्रम दाखवत असताना बरेचसे विचार मनात अनेक कल्लोळ उठतात. त्याचं कारण आहे की या गरीब माणसांना कुठेतरी दिलासा मिळतोय, तात्पुरता कदाचित दिलासा असेल, आणि ह्या दिलासा मिळतोय म्हणून यांच्याकडे काही दुर्लक्ष करते की काय यंत्रणा, नेमकं काय म्हणजे या मागची, हे चालून देण्यामागची भावना काय असावी असं वाटतंय तुम्हाला? कारण हा सगळा समाज, म्हणजे तो कुठल्या धर्माचा आहे याला काही महत्त्व नाही, हा समाज ज्याच्यामध्ये सामील आहे, जो समाज हे चालून देतोय, त्याच्यामधल्या यंत्रणा सुद्धा असतील, पोलीस यंत्रणा असतील, त्यांच्या मागच्या मानसिकतेचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? हे जे साधे भोळे लोक येतात ते मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब झालेले लोक आहेत. त्यांना कुठेतरी बुडत्याला काठीचा आधार हवा असतो. आणि श्याम मानव साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बरेचसे रोग असे सायकोसोमॅटिक असतात आणि ते बरे होऊ शकतात श्रद्धेच्या जोरावर. तसे काही लोक बरे होतही असतील, मी त्याला विरोध करत नाही. परंतु आपण मागे सांगितलं की काही लोक घरी गेल्यानंतर त्याचे आजार परत येतात. तसं जर होत असेल तर त्यांचे जे डॉक्टर आहेत किंवा ज्या डॉक्टरने तिला सांगितलं असेल तुझ्या दोन्ही किडनी फेल झालेल्या आहेत, असे डॉक्टर कोण आहेत ते पण बघायला पाहिजे. आणि ते डॉक्टर फॉलोअप का करत नाही? त्यांचा पेशंट त्यांच्याकडे येत नसेल किंवा येऊन त्यांना सांगत असेल की मी बरे झाले आहे, तर ते चिकित्सा का करत नाहीत? त्या दृष्टीने हे पण बघायला पाहिजे. तर ते परत दुष्परिणाम जर त्या पेशंटला भोगावे लागत असतील आणि पुन्हा जर त्याला किडनीचा त्रास होऊ लागला तर तशा प्रकारची जागरूकता आपण लोकांमध्ये करायला पाहिजे की हे तात्पुरतं बरं झालं, तो मानसिक थोडंसं संतुलन जे होतं ते सावरलं गेलं आणि पुन्हा ती व्यक्ती आजारी आहे तशीच राहिलेली आहे, पीडित राहिलेली आहे, हे आपण लोकांच्या निदर्शनास आणायला पाहिजे. नक्की नक्की. पण फक्त तात्पुरता हा एक मुद्दा जरा मी करेक्ट करू इच्छितो. एक मिनिट. बरे होत आहेत, काही रोग बरे होत आहेत असं मुळीच म्हटलेलं नाही. काही प्रमाणामध्ये दुरुस्ती येऊ शकते, सुधारणा होऊ शकते, एवढंच फक्त घडू शकतं. आणि या केसमध्ये मात्र यातला काही मुद्दा नाहीये. सरळ सरळ ही फसवणूक आहे, ही बनवेगिरी आहे. खरं म्हणजे 420 कलम सुद्धा याला लागू होतं, कारण त्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या गेलेल्या नाहीत. मी इथे बसल्या बसल्या सांगू शकतो, असा कोणताही पुरावा ते उपलब्ध करू शकणार नाही. किंवा जो माणूस चालून दाखवला तो आधी लंगडा होता हे कोणत्याही पुराव्याने सिद्ध होणार नाही. ही सामान्य माणसं असतात, त्यांना त्या ठिकाणी आणलं जातं आणि केवळ लोकांना इम्प्रेस करण्यासाठी आणि त्यांना फसवण्याकरता या यंत्रणेचा वापर केला जातो. हे आपण वारंवार आजपर्यंत सिद्ध केलेलं आहे. नक्की. अर्थात फादर तुमच्याकडे येतो, पण तत्पूर्वी पुन्हा महेश, या सगळ्या प्रकाराबद्दल म्हणजे कुठेतरी काहीतरी एक कमालीचा, म्हणजे हा एक प्रकारचा सगळ्यात मोठा सामाजिक डाग आहे आपल्यावरती, महाराष्ट्रावरती. हे गृहीत धरून कुठेतरी तातडीने याची काही चौकशीचे आदेश देण्याची शक्यता पोलीस यंत्रणा किंवा राज्य सरकार आहे असं म्हणता येईल? निश्चितच. म्हणजे जसं फादर म्हणाले त्याच्या जोडीला मला एक गोष्ट इथे सगळ्या आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आवाहन करावं असं वाटतं की आपल्या
अवतीभोवती जर हे लोक असतील, यातले जे पेशंट इथे दाखवलेले, जे रुग्ण दाखवलेले आहेत, यांच्याबद्दल तुम्हाला जर काय माहिती असेल, त्यांच्या स्थितीबद्दल माहिती असेल, तर तुम्ही IBN लोकमतकडे त्याची माहिती द्या. या भोंदू बाबाबद्दल तुमच्याकडे जेवढी काही माहिती असेल तेवढी आमच्याकडे द्या. आम्ही याचा पर्दाफाश केलेला आहे. फादर, तुम्ही जसं म्हणालात की ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे या संदर्भात लोकांना जागृत करण्याची, त्या जागृतीचाच हा एक प्रयत्न IBN लोकमतच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणि या प्रयत्नाचा अधिक चांगला उपयोग सर्वसामान्य माणसांना होईल याची आम्हाला निश्चित आशा आहे. परंतु हे जे भोंदू बाबा आहेत, यांच्यावर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून, यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारलाच गेला पाहिजे, ही आमची मागणी आहे या निमित्ताने. कारण जर वसई परिसरातले पोलीस जर हा कार्यक्रम बघत असतील, ठाणे जिल्ह्यातले सगळे महत्त्वाचे अधिकारी जर हा कार्यक्रम बघत असतील, तर त्यांनी या भोंदू बाबाला आजच्या आज जेरबंद केला पाहिजे, त्याच्या कारवाया बंद केल्या पाहिजेत, त्याचं जे काय आश्रम नावाची जी तथाकथित वास्तू आहे तिला सील ठोकलं पाहिजे आणि त्याच्या कस्टडीत, त्याच्या प्रभावात जे लोक अडकलेले आहेत त्या लोकांना त्यापासून मुक्त केलं पाहिजे. त्याचा हा गोरख धंदा जो आहे, काळा धंदा बंद झाला पाहिजे, एवढीच आमची या निमित्ताने मागणी. नक्की. आणि हा धंदा बंद होण्याशिवाय गत्यंतर सुद्धा नाही, कारण हजारो लोक त्याच्यामध्ये सामील असलेले दिसतात. या बाबाबरोबर अनेक अशी माणसं असण्याची शक्यता आहे की एक खूप मोठी साखळी असण्याची शक्यता आहे, ज्या साखळीमधले अनेक लोक अशी माणसं हेरत असावीत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे सगळे जे 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 शूट केलं जात आहे, हे सगळं शूटिंग जे केलं जात आहे, हे शूटिंग करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा तिथे जे चेहरे दाखवले जातात ते चेहरे सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये सामील असतील. या सामील झालेल्या माणसांना सुद्धा याच्यामध्ये खरं तर कुठेतरी अडकवायला पाहिजे. आणि अर्थात आणखीन एक अशीच धक्कादायक कहाणी आहे उषा नावाच्या एका महिलेची, आपण पाहूयात. काय त्रास आहे? अजिबात बसता येत नाही. संधिवात आहे, संधिवात. 5-6 वर्ष झाले, 7 वर्ष झाले. अजिबात खाली बसता येत नाही. खुर्ची जेवणाला ह्याला खुर्चीच उभं राहा म्हणजे असं तेवढंच. अजिबात खाली बसायला 7 वर्ष झाली, 7-8 वर्ष झाली, 7-8 वर्ष झाली. संधिवात आहे, संधिवात आहे. आणि तिचं नाव उषा. हा, उषा. कुठून आलात? कुर्ला नेहरू नगर. तुमचा विश्वास आहे देव तुम्हाला बरं करणार? हा विश्वास? यू आर रेडी? यू आर रेडी? यू आर रेडी? यू आर रेडी? हो! बा 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 बा. हो 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 हो. टच टच टच. हो 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 हो. बा 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 बा. टच. बा 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 बा. और मशील 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 मकालेल मशील मकालेल मा. ओ सकारा रा 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 रा. हो 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 हो. बा 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 बा. प्रभू येशूचा स्पर्श हो, स्पर्श हो, स्पर्श हो, स्पर्श हो. उभं करा, उभं करा. आणि तुम्ही दोघी तिच्या पायाला स्पर्श करा. दोघी तिच्या पायाला स्पर्श करा. थांबा थांबा थांबा, तुम्ही थांबा. दोघी तिच्या पायाला स्पर्श करा. दोघी. तुम्ही तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. तुम्ही जोरात प्रार्थना करा. येशूच्या पवित्र नावात, येशूच्या पवित्र नावात, येशूच्या पवित्र नावात. हो 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 हो. येशूच्या पवित्र नावात, येशूच्या पवित्र नावात तुम्ही पूर्णपणे बऱ्या व्हा. चला 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 काही चला, इकडे चला, चला 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 तुम्ही चला. सोडा सोडा. हो 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 एकदा या उषा या महिलेच्या संदर्भातली ही कहाणी आपण बघितलेली आहे. आणि कशा प्रकारे हा बाबा जो आहे, भोंदू बाबा जो आहे, तो लोकांना नाडतोय, फसवतोय. आणि उघड उघड सगळं हे चाललेलं आहे. गेले काही काळ, काही वर्ष हे चाललेलं असण्याची शक्यता आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे इथे तिथे नाही, महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आपला महाराष्ट्र पुरोगामी वगैरे आपण म्हणतो, हे महाराष्ट्राचं आत्ताचं सध्या परिस्थितीतलं चित्र आहे. अतिशय आपल्याला खेद वाटावा असं हे चित्र आहे. आणि त्यामुळे
अर्थातच या चित्राच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा श्याम मानव, अनेक वर्ष तुम्ही ही चळवळ चालवताय, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भामध्ये तुम्ही असाल, दाभोळकर सर असेल, या सगळ्यांनी ही जी चळवळी चालवल्या या चळवळींचा उपयोग कुठे होताना दिसत नाही. अतिशय धीमे गतीने यंत्रणा सुद्धा त्याच्यावरती कुठेतरी काम करताना दिसते. आता कायदा आलाय, कायदा येऊन सुद्धा 2 वर्ष 3 वर्ष उलटून गेली आणि तरी सुद्धा हीच परिस्थिती या राज्याची आहे. त्याचं कारण असं आहे की आपण एक समजून घेऊया की सगळ्याच धर्मांमध्ये या पद्धतीच्या श्रद्धा आहेत की कोणत्या तरी या प्रक्रियांमुळं किंवा देवाच्या श्रद्धेमुळं, देवाच्या प्रार्थनामुळं, देवाच्या कृपेमुळं या पद्धतीचे अनेक आजार दुरुस्त होतात आणि हे सारखं लहानपणापासूनच्या संस्कारांमध्ये आलेलं असतं आणि त्यामुळे अनेक लोक या पद्धतीनं याला बळी पडतात. या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्येच असल्यामुळं, संस्कारामध्ये असल्यामुळं सहजतेनं त्याला बळी पडत असतात आणि या पद्धतीची माणसं त्यांच्या या श्रद्धेचा फायदा घेत असतात. बरं, यामध्ये काय होतं की काही गोष्टींबाबत इम्प्रूव्हमेंट मिळत असल्यामुळं समोरच्या माणसांना खात्री पटते. थोडी जरी इम्प्रूव्हमेंट मिळाली, सुधारणा मिळाली तर मग आपली किडनी सुद्धा दुरुस्त होईल, आपण चालायला सुद्धा लागू, समोरचा माणूस चालला. या पद्धतीच्या प्रक्रियांमधनं ही फसवणुकीची सगळी यंत्रणा उभी होते. याच्यावरचा एक उत्तम उपाय आहे. महाराष्ट्राने सगळ्यात महत्त्वाचं काम केलं, जगात कुठे नाही त्या पद्धतीचा जादूटोणा विरोधी कायदा केलेला आहे, पण त्याच्यासोबत जी प्रचार यंत्रणा उत्तम पद्धतीनं राबायला हवी ती मात्र अतिशय ताकदीनं राबली पाहिजे. त्याची सुरुवात छान झाली. 35 जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा झाल्यात. एवढंच नव्हे तर 400 शाळांपेक्षा अधिक शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम झालेत. पोलिसांचं आता प्रशिक्षण पूर्ण महाराष्ट्रभरातल्या झालेलं आहे. हे जर अतिशय वेगवान झालं आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर जनतेचं प्रबोधन व्हायला लागलं तर डेफिनेटली याचं परिणाम कमी होतील आणि याचं प्रमाणही कमी व्हायला लागतील. एका बाजूनं कायद्याचा बडगा, पोलिसांचा बडगा आणि दुसऱ्या बाजूनं जनतेचं मोठ्या प्रमाणावरचं प्रबोधन, त्यांच्या मनातल्या शंका कुशंका दूर करणं, नेमकं सायन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, याकरताच महाराष्ट्र सरकारनं जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार समिती गठीत केलेली आहे. फक्त तिचं काम वेगानं व्हायला हवं. त्याकरता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालायला हवं. या खात्याचे जे न्याय मंत्री आहेत, सामाजिक न्याय मंत्री बडोलेजी आहेत, दिलीपजी कांबळे राज्यमंत्री आहेत, त्यांनी अधिक लक्ष घालून हे काम अधिक वेगवान करण्याची गरज आहे. आणि या पद्धतीनं तर जर वेगवान केलं ते काम आणि अतिशय उत्तम पद्धतीनं प्रबोधन झालं तर डेफिनेटली पुढच्या काही वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फरक पडलेला दिसेल. नक्की, अर्थात ही आशा आपण करायला काही हरकत नाही आहे. फादर, पुन्हा तुम्हालाही हाच प्रश्न आहे की कुठलाही धर्म असो, पण पाखंड आणि थोतांड त्याच्यामध्ये उतरलं की त्या धर्माला अक्षरशः कीड लागते, अशी परिस्थिती सगळीकडे निर्माण होते. अशा वेळेला मुळात काय दृष्टांत द्याल तुम्ही, काय तुमच्या मनात भावना आहेत जेणेकरून किमान माणसांनी, येशूचं नाव असेल, उद्या अल्लाचं नाव असेल, देवांची इतर नावं असतील, पण तरीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांनी काय केलं पाहिजे? कारण लोक नडलेली लोक सगळी लोक आहेत, त्यांना दुसरा पर्याय सुद्धा नाही आहे. आता नुकताच म्हात्रे साहेबांनी एक मुद्दा सांगितला की आपल्याकडे एका मंदिराच्या पायरीवर देखील स्त्रियांना जाण्याची परवानगी नव्हती. अशा प्रकारचे काही पोथीनिष्ठ लोक असतात किंवा काही परंपरेने जाणारे असतात. अशा लोकांच्या विरोधामध्ये काल तुम्ही एक कार्यक्रम दाखवलेला आहे. मला वाटतं तशा प्रकारची लोकजागृती ह्या बाबतीत देखील व्हायला पाहिजे. काही लोक तुमच्याकडे तक्रारी घेऊन येतात असं आपण सांगितलं, परंतु त्यांनी त्यांची नावं देखील डिस्क्लोज करायला बंद केलं. ह्याचा अर्थ कुठेतरी आपला एक तर त्याच्यात सहभाग आहे की आपण त्याला पूरक आहोत असं आपण दाखवत नाही ना, हे आपल्याला बघायला पाहिजे. आता तुमचा कार्यक्रम बघितल्यानंतर अशी बरीचशी माणसं पुढे यायला पाहिजेत आणि त्यांनी सांगायला पाहिजे मी माझं नाव जाहीर करू शकतो. म्हणजे ते डबल खेळ जो खेळतात तो त्यांना खेळता येणार नाही. अशा प्रकारे मला वाटतं आपण पोथीनिष्ठ जे लोक आहेत त्यांच्यावर एक प्रकारे आघात वेळीच केलाच पाहिजे आणि विवेक बुद्धी जी आहे ती आपण शाबूत ठेवली पाहिजे. नक्की, विवेक बुद्धी जी आहे ती शाबूत ठेवली पाहिजे. देव म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे ते सुद्धा समजून घ्यायला हरकत नाही आहे, पण अर्थात जे आपण बघतोय त्याच्यावरती विश्वास बसत नाही अशी परिस्थिती आहे. महेश, पुन्हा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण अपेक्षा ठेवूयात का की पोलीस यंत्रणा कदाचित हा कार्यक्रम बघत असेल, हा कार्यक्रम बघून अर्थात पोलीस तातडीने कारवाई करतील. हा जो भोंदू बाबा आहे कुठेतरी आता गायब होऊ शकतो, फरार दाखवला जाऊ शकतो, पळून जाऊ शकतो. अशा वेळेला या बाबाला लवकरात लवकर अटक करतील
आणि किमान या संदर्भातली माहिती जी आहे ती पोलिसांना इतर माणसं सुद्धा कळवतील, स्थानिक माणसं तिथली आसपासची जी असतील ती कळवतील, एवढी अपेक्षा ठेवू शकतो. निश्चितच आपण ती अपेक्षा ठेवलीच पाहिजे, कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत विवेकाची प्रबोधनाची परंपरा राहिलेली आहे म्हणतात, तुकाराम महाराजांच्या पासून तर अगदी सुधारक अग्रणी आगरकरांपर्यंत आणि ज्यांनी आपल्या या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये स्वतःचं बलिदान दिलेलं त्या डॉक्टर दाभोलकर यांच्यापर्यंत ही परंपरा येते. या परंपरेमधले आपण सगळे लोक आहोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते सुद्धा याच परंपरेतले आहेत. त्यांनी हा सगळा प्रकार आजच्या आज थांबवला पाहिजे, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, त्यांच्या खात्याने पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळं थांबवलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला नाडण्याचे हे प्रकार आपल्या जर महाराष्ट्रामध्ये सुरू असतील, हे अन्य भागात सुद्धा असे प्रकार सुरू असल्याची आता आम्हाला फोन यायला लागलेले आहेत की आमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम चालतात. वेगवेगळ्या धर्मातले लोक आता सांगतात, काही मुस्लिम धर्मियांनी सुद्धा अशा प्रकारची तक्रार केलेली आहे. तर हे सगळं जे आहे या सगळ्यावर लोकांनी पुढाकार घेऊन तक्रारी केल्या पाहिजेत आणि शासनाने जर नुसता जादूटोणा विरोधी कायदा केला म्हणून शासनाने गप्प बसण्याचं कारण नाही, पोलिसांना त्या संदर्भात माहिती दिली म्हणून आपण गप्प बसण्याचं कारण नाही. या सगळ्यामध्ये थेट पावलं उचलली गेली पाहिजेत, लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि सगळ्यात आधी याची सुरुवात या भोंदू बाबाला, सेबॅस्टियनला अटक करून आजच्या आज झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाचं पुरोगामीपण जे आहे ते पुरोगामीपण सत्कारणी लागेल, असं एवढंच मला म्हणणार आहे. नक्की, अर्थात. आणि त्या अर्थाने सगळ्यांना खरं तर सन्मती दो, ईश्वर अल्लाह तेरो नाम आपण म्हणतो, पण तरी सुद्धा सन्मती येणं फार गरजेचं आहे. आणि ही सन्मती जर का आली नाही तर काय होतं हे आपण बघितलेलं आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जी लोक नाडली गेली असतील त्या नाडलेल्या लोकांना सुद्धा शोधलं पाहिजे, त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सरकारी यंत्रणेनं सुद्धा याच्यामध्ये काहीतरी एक खूप मोठा जो भाग आहे तो घेतला पाहिजे आणि अर्थातच लवकरात लवकर या भोंदू बाबाला गजाआड केलं पाहिजे, यामध्ये काही शंका नाही आहे. धन्यवाद, नमस्कार.